नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. शासनाच्या तसंच पालिकेच्या बदलत्या धोरणांमुळे धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांच्या निवाऱ्याचा प्रश्न बनला गंभीर. स्वीकृत नगरसेवकांची निवड बेकायदा आणि स्वच्छतेच्या आघाडीवर ठोस कामगिरी करणाऱ्या ठाण्याला पहिल्या 100तही स्थान नाही. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली. एकीकडे धोकादायक आणि अनधिकृत बांधकामाबाबत शासनाच्या तसंच पालिकेच्या बदलत्या धोरणांमुळे अशा इमारतीमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांच्या निवाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असतानाच न्यायालयाच्या निर्णयामुळे अनधिकृत तसंच धोकादायक झालेल्या इमारतींमधील नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी आता पालिकेची नसल्यानं शहरातील तब्बल 7,000 कुटुंबियांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. विशेष करून मोंगऱ्यामध्ये एकही अधिकृत इमारत नसल्यानं या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा मोंगरा आणि त्यापाठोपाठ वागळे इस्टेट पट्ट्यातील नागरिकांना बसणार आहे. 2015 पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य पातळीवर घेण्यात आला असला तरी त्याची कोणत्याही प्रकारची अधिसूचना पालिकेला प्राप्त झाली नसल्यानं बेघर होण्याची टांगती तलवार या नागरिकांवर अजूनही कायम आहे. त्यातच क्लस्टर देखील अधांतरीच असल्यामुळे रहिवाशांनी भविष्यात काय करायचं असा प्रश्न आता निर्माण झालाय. शहरात एका ठिकाणी रस्ता रुंदीकरण सुरू असतानाच दुसरीकडे मात्र क्लस्टर ऑडिट करणं गरजेचं आहे. पण नंतर काय असा प्रश्न देखील उपस्थित होणार आहे. ठाण्यात अधिकृत असो किंवा अनधिकृत धोकादायक इमारतींचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून कायमच आहे. पावसाळा तोंडावर आला की हा प्रश्न प्रशासन तसंच या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांसमोर उभा राहतो. उच्च न्यायालयानं नुकत्याच जाहीर केलेल्या निर्णयामुळे अनधिकृत तसंच धोकादायक स्थितीमध्ये पोहोचलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांच्या पुनर्वसनाची जबाबदारी पालिकेची नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं असल्यानं संपूर्ण ठाणे शहरात अशा इमारतींची संख्या ही 2,771च्या घरात आहे. या सर्व इमारतींमध्ये 7,000पेक्षा अधिक कुटुंब वास्तव्यास असून ही सर्व कुटुंब आता बेघर होणार आहेत. यामध्ये अशा प्रकारची सर्वाधिक बांधकामं ही मुंबऱ्यामध्ये असून या परिसरात एकही अधिकृत इमारत नसल्याचं स्पष्ट झाले. धोकादायक तसंच अनधिकृत इमारतींची संख्या मुंबऱ्यामध्ये 1,447 असून त्यानंतर वागळे भागात ही संख्या 698च्या घरात आहे. पालिकेच्या वतीनं प्रत्येक पावसाळ्यापूर्वी अशा इमारतींचा सर्व्हे केला जात असून यावर्षी देखील हा सर्व्हे सुरू असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या सर्व्हेमध्ये शहरातील धोकादायक अधिकृत आणि अनधिकृत असलेल्या इमारतींची संख्या ही 3,335 इतकी असून यामध्ये अनधिकृत आणि धोकादायक इमारतींची संख्या ही 2,771 इतकी आहे. त्यामुळे केवळ 564 अधिकृत तसंच धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं पुनर्वसन होणार असल्याचं स्पष्ट झालंय. ठाणे शहरात धोकादायक इमारती असल्या तरी सर्वाधिक इमारती या मुंबऱ्यामध्ये असल्यानं या परिसरात बेघर होणाऱ्या कुटुंबियांची संख्या जास्त असणार आहे. नौपाडा किंवा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी इमारतींची उंची 2 ते 3 मजल्याची असल्यानं या इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांची संख्या देखील कमी आहे. मुंबईतील इमारतींमध्ये मात्र एकाच इमारतीमध्ये एकत्र कुटुंब पद्धती असलेल्या कुटुंबाची संख्या जास्त असल्यानं या ठिकाणी बेघर होणाऱ्यांची संख्या देखील जास्त असल्याची शक्यता आहे. दरवर्षी पावसाळ्यात किंवा पावसाळ्यापूर्वी अशा प्रकारच्या नोटिसा पाठवल्या जातात. काही तांत्रिक मुद्दे समोर आले असले तरी नागरिकांच्या कायमच्या पुनर्वसनाची मागणी ठाण्यातील सजग नागरिक करत आहेत. तसंच क्लस्टरची योजना केवळ कागदावरच असल्यामुळे नागरिकांची फसवणूक करू नये असं ठाण्यातील नागरिक सांगतात. ठाण्यातील धोकादायक तसंच अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून एकीकडे शहर स्मार्ट सिटीकडे जात असतानाच ठाण्यातील राजकारण्यांनी ठाणेकर नागरिकांच्या भावनांशी खेळू नये असं क्लस्टरची योजना लागू करण्याची मागणी नागरिक करत आहेत. तसंच दरवर्षी पावसाळ्याच्या वेळेस अशा प्रकारच्या नोटिसा पाठवल्या जातात परंतु क्लस्टरच्या साठी प्रयत्न सुरू असल्याचं महापौरांनी सांगितलं. शहरातील इमारती धोकादायक किंवा अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांच्या इमारतींना नोटिसा पाठवल्या जात असतानाच त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं असून सध्या क्लस्टरच्या बाबतीत न्यायालयीन लढाई सुरू असली तरी ऑडिटचा रिझल्ट आल्यानंतर पुढील 5 वर्षांनी काय करायचं
याकरता काहीतरी ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे, असं ठाणे महापालिकेतील विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अनधिकृत आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं पुनर्वसन होणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय. तर अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी 2015 पर्यंतच्या बांधकामांना संरक्षण देण्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली असली तरी याची कोणत्याही प्रकारची अधिसूचना पालिका प्रशासनाकडे आलेली नाही. त्यामुळे या घोषणेची अंमलबजावणी अद्याप करण्यात येणार नसल्याचं प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction. ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्त संजय जयस्वाल यांच्यात सुरू असलेलं शीतयुद्ध आता टोकाला जाऊ लागलं असून आठवडाभराच्या सुट्टीनंतर पुन्हा कामावर रुजू होताच जयस्वाल यांनी 5 स्वीकृत नगरसेवकांची निवड ग्राह्य धरता येणार नाही असं पत्र महापौर मीनाक्षी शिंदे यांना पाठवलंय. स्वीकृत नगरसेवकांची निवड करताना पक्षाच्या गटनेत्यांकडून शिफारस येताच आयुक्तांकडून सर्वसाधारण सभेकडे या नावांची शिफारस केली जाते. 2 आठवड्यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत यासंबंधीचा प्रस्ताव मागे घेत आयुक्तांनी अशी कोणतीही शिफारस केली नसतानाही शिवसेनेनं बहुमताच्या जोरावर 5 स्वीकृत नगरसेवकांची नावं जाहीर केली. ही प्रक्रिया कायद्याला धरून नसल्यानं स्वीकृत नगरसेवकांची निवड ग्राह्य धरता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका जयस्वाल यांनी घेतली आहे. पालिका निवडणुकांमध्ये मोठा विजय संपादन करत एखादी सत्ता मिळवल्यानं शिवसेना नेते सध्या आक्रमक भूमिकेत असून आयुक्त संजय जयस्वाल यांच्या कारभाराला सत्ताधाऱ्यांच्या गोटातून सातत्यानं आव्हान दिलं जात आहे. सत्ताधारी आक्रमक होत असताना आयुक्तांनी स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे महापालिकेत 5 स्वीकृत नगरसेवकांची निवड केली गेली असून यामध्ये 3 नगरसेवक शिवसेनेचे आहेत. विविध क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी असलेल्या व्यक्तीची या पदावर निवड केली जावी अशी कायद्यात तरतूद आहे. मात्र शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी निवडलेल्या व्यक्ती या निकषात बसतात का याची चर्चा करण्यासाठी आयुक्तांनी सर्वसाधारण सभेत सादर केलेला प्रस्ताव स्थगित ठेवण्याची विनंती केली होती. असं असतानाही महापौर मीनाक्षी शिंदे यांनी बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता. दरम्यान विविध पक्षांकडून पुढे आलेल्या नावांची आयुक्त सर्वसाधारण सभेत शिफारस करत नाही तो स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाऊ शकत नाही असा मुद्दा पुढे आला होता. या मुद्द्याचा आधार घेत आयुक्त जयस्वाल यांनी स्वीकृत नगरसेवकांची झालेली निवड ग्राह्य धरता येणार नाही अशी भूमिका घेतली असून यासंबंधीचं पत्र महापौरांना पाठवलंय. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत सर्वपक्ष नगरसेवकांनी आयुक्तांवर टीकेचे असूड ओढले होते. शिवसेनेचे नेते यामध्ये आघाडीवर होते. या पार्श्वभूमीवर स्वीकृत नगरसेवकांची निवड बेकायदा ठरवत त्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार नाही अशी भूमिका जयस्वाल यांनी घेतल्यानं सत्ताधारी आणि आयुक्तांमधील संघर्ष वाढण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. केंद्र सरकारच्या नागरी मंत्रालयानं देशभरातील शहरातील स्वच्छतेबाबत केलेल्या सर्वेक्षणातून ठाणे तसंच कल्याण डोंबिवली या शहरांच्या अस्वच्छतेचं पितळ उघडं पडलंय. एकीकडे स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईनं देशात पहिल्या 10 शहरांच्या यादीत स्थान मिळवलं असताना कल्याण डोंबिवलीला 234वा क्रमांक आहे, तर स्वच्छतेच्या आघाडीवर ठोस कामगिरी करणाऱ्या ठाण्याला पहिल्या 100रातही स्थान मिळवता आलेलं नाही. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ही महत्वाची शहरं पिछाडीवर असताना अंबरनाथ शहरानं मात्र देशात 80वा क्रमांक पटकावलाय. स्वच्छतेसंदर्भात केंद्र सरकारनं गेल्या वर्षी केलेल्या सर्वेक्षणात 75 शहरांमध्ये कल्याण डोंबिवली ही शहरं 64व्या स्थानी होती. यावरून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होऊ लागल्यानंतर शहरातील स्वच्छतेबाबत पालिका प्रशासन तातडीनं पावलं उचलेल अशी अपेक्षा होती. परंतु गेले वर्षभर या आघाडीवर ठोस काहीही करता न आल्यानं यंदा 500 शहरांच्या यादीत कल्याण डोंबिवली पालिका 234व्या क्रमांकावर फेकली गेली आहे. दरम्यान देशस्तरावरील स्वच्छ शहरांच्या यादीत ठाण्याचीही पिछेहाट झाल्याचंच दिसून येत आहे. दरम्यान देशस्तरावरील स्वच्छ शहरांच्या यादीत ठाण्याचीही पिछेहाट झाल्याचं दिसून येत आहे. गतवर्षी 75 शहरांच्या यादीत 16व्या क्रमांकावर असलेल्या ठाणे महापालिकेला यंदा 116वे स्थान मिळाले. पालिकेची स्वतःची कचराभूमी नसणं, दिव्यातील खाडी किनारी कचरा टाकण्याची पद्धत, मुंबऱ्यासारख्या भागात सदोष कचरा एकत्रीकरण अशा कारणांमुळे ठाणे शहर पहिल्या 100रात स्थान मिळवू न शकल्याची टीका होतीये.
वाहनांची वाढणारी संख्या लक्षात घेता वाहतुकीचा प्रश्न दिवसागणिक गंभीर बनत चाललाय. MMRDA क्षेत्रातील रिक्षांची संख्या पुरेशी असल्यानं नवीन रिक्षा परवान्यांना तात्पुरती स्थगिती द्यावी अशी मागणी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघानं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे. या संदर्भात परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनाही निवेदन दिलं आहे. रिक्षांची वाढलेली संख्या पाहता उपनगरातील रेल्वे स्थानक परिसरात पार्किंग आणि रिक्षा स्टँडसाठी जागा अपुरी पडतीये. 2014-16 यामध्ये ऑनलाईनद्वारे नवीन परवान्यांचं वाटप करण्यात आलं. तसंच नूतनीकरणास विलंब झाल्यामुळे रद्द झालेल्या रिक्षा परवान्यांचं अभय योजनेद्वारे शुल्क आकारून नूतनीकरण करण्यात आलं. त्यामुळे रिक्षांच्या संख्येत भर पडली आहे. अन्य दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वाढलेली संख्या पाहता याचा फटका रिक्षा व्यवसायाला बसत असल्यानं शहर आणि उपनगर परिसरात भविष्यात होणाऱ्या स्मार्ट सिटीच्या पार्श्वभूमीवर लोकसंख्येचं प्रमाण वाढवून त्या प्रमाणात नवीन रिक्षा परवाना वाटप करण्याचा निर्णय घ्यावा याकडे महासंघाचे अध्यक्ष आणि नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी लक्ष वेधलंय. भविष्यात त्या शहरात रिक्षा परवाने देण्याची आवश्यकता असल्यास शहरातील रस्त्यांची परिस्थिती, लोकसंख्या, वाहतुकीची समस्या आणि इतर बाबींचा विचार करावा. तसंच प्रत्येक शहरात किमान किती रिक्षांची गरज आहे त्यानुसार तिथल्या स्थानिक वाहतूक पोलीस, ठाण्याचे अधिकारी, रिक्षा संघटना आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांची मतं जाणून घ्यावीत असं महासंघानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शासनाच्या तसंच पालिकेच्या बदलत्या धोरणांमुळे धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांच्या निवाऱ्याचा प्रश्न बनला गंभीर. स्वीकृत नगरसेवकांची निवड बेकायदा आणि स्वच्छतेच्या आघाडीवर ठोस कामगिरी करणाऱ्या ठाण्याला पहिल्या 100तही स्थान नाही. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्शनगर समोर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773033326. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे गेली असल्यास YouTubeवरती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.